महिलांना राजकारणी नेमकं काय समजतात? महिलांनी कसं वागायचं, काय वागायचं हे कोण ठरवणार? आणि मग जे नियम पुरुष राजकारणी किंवा सेलिब्रिटी पुरुषाला असतात, तेच बायकांना असतात का? 2 महिलांबद्दल आणि त्यांच्यावरती झालेल्या टिप्पणीवरती आज आपण बोलणार आहोत थिंक टुडेमध्ये. माझं नाव आहे नेहा सराफ आणि तुम्ही बघताय थिंक टीव्ही मराठी. पहिले आहेत सुनेत्रा पवार, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री. ठिकाण होतं बीड. पत्रकार परिषद सुरू होती आणि तिथले आमदार असलेल्या धनंजय मुंडेंनी पत्रकाराला थांबवलं. त्यावरती सुनेत्रा पवार काहीही बोलल्या नाही. अर्थात धनंजय मुंडे यांचा बोलण्याचा टोन यावरूनच ही सगळी बातमी फिरली आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटनंतर राष्ट्रवादी प्रचंड संतापली, कारण त्या ट्विटमध्ये सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधलं होतं. थेट काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिरले, जोरदार घोषणाबाजी झाली, ठिकठिकाणी आंदोलनं झाली, पुण्यात सुद्धा झाली. आमची भूमिका आहे हा फक्त सुनेत्रा वहिनींचा नाही तर तमाम महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वाचावीर हर्षवर्धन सपकाळांनी संबंध महाराष्ट्रातील महिलांची जाहीर माफी मागावी. मात्र या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे काय म्हणाले, काय वागले हे सगळ्यात महत्वाचं होतं. तो व्हिडिओ बघूया. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. आता धनंजय मुंडेंची याच्यावरती काय प्रतिक्रिया होती, त्यांनी काय सांगितलं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बीड दौऱ्यामध्ये जेव्हा अजितदादांच्या 2 कामांचा विषय आला तेव्हा वहिनी भावनिक झाल्या. त्यांचा हुंदका कधीही बाहेर पडेल असं मला वाटलं. तेव्हा माध्यम प्रतिनिधी प्रश्न विचारत असताना मी त्यांना म्हणालो, आता आपण थांबायला पाहिजे. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून बीडला आल्या होत्या. भयंकर दुःख पचवून त्या जनतेची सेवा करायला आल्या होत्या. अशा वेळी माध्यमकर्मींनी थोडे भावनिक विचार करून प्रश्न विचारणे थांबवायला हवे होते. आता हा सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी काहीही न बोलणं आणि तिथून उठून जाणं पसंत केलेलं आहे. पण या सगळ्यानंतर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले, तर त्यांचं असं म्हणणं होतं, गुंगी गुडिया हे जे वर्णन आहे हा काही चुकीचा शब्द नाही. कारण सुनेत्रा पवार बोलत नाहीत. अजित पवार यांच्या अपघातानंतर त्या काही बोलत नाहीत. गुन्हा नोंदवला जावा यावरती सुद्धा त्या काही बोलत नाहीत. अर्थखातं कधी मिळणार यावरती काही बोलत नाहीत. भाजपचा दबाव आहे म्हणून त्या बोलत नाहीत. मात्र संविधानिक पदावरती असलेल्या वर्तनाला हे अशोभनीय आहे असं सुद्धा सपकाळ म्हणाले आणि त्यांनी गुंगी गुडिया या टीकेचं एक प्रकारे समर्थन केलं. आमच्या या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, आम्हाला शहाणपणा शिकवू नका असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इंदिरा गांधी यांना सुद्धा गुंगी गुडिया बोललं गेलं असंही सपकाळ म्हणाले. त्यांनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं, म्हणजे इंदिरा गांधींनी, तर आमच्या टीकेमार्फत गुंगी गुडिया बोललो असू तर त्यांनी दुर्गा आहे अशा पद्धतीने काम करावं, अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा त्यांनी दिलं. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देण्याचं सोडून बाजूला बसलेल्या धनंजय मुंडे या आमदारांनी सुनेत्राताईंचा आवाज दाबला. त्यांना बोलू दिलं नाही. प्रेस कॉन्फरन्स गुंडाळली. बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारणं हा काही गुन्हा नव्हता. पत्रकारांना दाब टाकून त्यांचा आवाज बंद करणाऱ्या धनंजय मुंडेंचा निषेध व्हायला पाहिजे. सुनेत्राताई या महिला म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा नाही असं कुणीही म्हणू नये. सुनेत्राताई या जबाबदार मंत्री आहेत. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहेत. सुनेत्राताई बीडच्या पालकमंत्री आहेत. बीडमधले ढासळलेली कायदा सुव्यवस्था याबद्दल त्यांना प्रश्न विचारायचा नाही, मग कोणाला विचारायचा? त्या जर बोलणार नसतील तर त्या गुंगी गुडियाच ठरतात. गुंगी गुडिया त्या नाही आहेत हे त्यांनी बोलून सिद्ध करावं. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर पत्रकारांच्या, जनतेच्या प्रश्नाला त्यांनी सामोरे जावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार जगताप म्हणून आहेत. ते अल्पसंख्याक समुदायाबद्दल गदर ओकतात. सुनेत्राताईंनी त्यांना शांत बसवावं. सुनेत्राताई ज्या उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्री आहेत, ज्या अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री आहेत, त्यामधल्या कामाबद्दल त्यांना प्रश्न विचारले जाणार. त्यांनी आता महिला म्हणून त्याच्या आड लपून प्रश्नापासून सामोरे जाण्याचं टाळू नये. बोलावं, उत्तरं द्यावी, आपली कामगिरी मांडावी आणि मग जनतेसमोर यावं. पण जेव्हा एखादा पुरुष नेता पत्रकार परिषदेमध्ये शांत बसला तर त्याच्यावर अशाच पद्धतीची टीका होते का? त्याला पण रबर स्टॅम्प म्हटलं जातं का? त्याला पण गुंगी गुडिया म्हटलं जातं का? की महिला असल्यामुळे तिच्या शांततेलाही राजकीय अर्थ दिला जातो आणि त्यावरनं तिला जज केलं जातं? राजकारणात महिलांबाबत अनेकदा 2 प्रकारच्या अपेक्षा असतात. बोलल्या तरी वाद आणि गप्प बसल्या तर रबर स्टॅम्प. ही चर्चा फक्त सुनेत्रा पवारांपुरती नाही. यापूर्वी सुद्धा अनेक महिलांबाबत त्यांच्या कपड्यांवर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या देहबोलीवर, त्यांच्या शैलीवर आणि शांत राहण्यावर सुद्धा टीका झाल्याची उदाहरणं आहेत. बघा, फार जुन्या गोष्टींचे दाखले द्यायची गरज नाही, कारण मी आता दुसरं उदाहरण देणार आहे तमिळनाडूमधलं. आणि तमिळनाडूमध्ये अभिनेत्री असलेल्या त्रिशा कृष्णन यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीची टीका झालेली आहे आणि टीका करणारी व्यक्ती काही फार लहान नव्हती, तर विरोधी पक्षनेते होते.
बघा, तमिळनाडूमधल्या तंजापूर इथे कावेरी पाण्याच्या प्रश्नावरनं एक आंदोलन आयोजित केलं होतं आणि विरोधी पक्षाने ते आंदोलन केलं होतं तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये. विरोधी पक्षनेते असलेले उदयनिधी स्टॅलिन हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले जोसेफ विजय जे आहेत तर यांच्यावरती जोरदार टीका करत होते. आणि त्यावेळेस ते जेव्हा पाण्याबद्दल बोलत होते, पाण्याच्या गरजेबद्दल बोलत होते, तर त्यावेळी म्हणजे सगळा जो जमाव जमलेला होता, तर त्यांनी त्रिशा असं नाव घेतलं आणि त्यावरती प्रतिक्रिया देताना एखादा जर मॅच्युअर्ड नेता असेल तर तो कदाचित त्या विषयाकडे दुर्लक्ष करून पुढे बोलेल. पण उदयनिधी हे थांबले नाही, तर त्यांनी कथितरित्या एक अश्लील आणि द्विअर्थी विधान केलं. कारण या घोषणाबाजीच्या दरम्यान ते असं म्हणाले, पाणी इतर कुठे पोहोचो अथवा न पोहोचो, पण तिथे नक्की पोहोचले पाहिजे. मात्र त्यांनी हसत हसत स्पष्ट केलं की ते कावेरी नदीच्या पाण्यासंदर्भात बोलत होते. आता मुख्यमंत्री विजय आणि त्रिशा यांच्याबद्दल अनेकदा आडून वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या केल्या जातात. म्हणजे त्यांनी त्याबद्दल कधीही अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाही आणि म्हणून त्यावर आपणही काही भाष्य करण्याच्या अधिकारात येत नाही. पण जाहीररित्या एखाद्या महिलेचा असा उच्चार करणं, अशी टिप्पणी करणं फारसं योग्य नाही. आता ही घटना इथेच थांबली नाही, तर पुढे काय झालं, तर उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावरती केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत या प्रकरणामध्ये पोलिसांनी चक्क ताब्यामध्ये घेतलं. हे सगळं प्रकरण आज दिवसभर प्रचंड चर्चेमध्ये होतं आणि या सगळ्याबाबत मद्रास हायकोर्टाने आज एक महत्त्वाचा निकाल सुद्धा दिला, एक भाष्य सुद्धा केलं. उदयनिधी यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले. सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला स्पष्ट केलं की उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्याचा किंवा त्यांना रिमांडमध्ये ठेवण्याचा, कोठडीत पाठवण्याचा कुठलाही प्लॅन नाही. हे प्रकरण एका महिलेच्या सन्मानाशी जोडलेलं असल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणं आवश्यक होतं. सरकारी वकिलांनी पुढे माहिती दिली, ही घटना तंजावूर जिल्ह्यामध्ये घडली, त्यामुळे तिथे नेऊन सुद्धा या प्रकरणाशी संबंधित त्यांची चौकशी केली जाणार आहे. ही प्रक्रिया केवळ एक चौकशी प्रक्रिया आहे, यात अटकेचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आश्वासन सरकारी पक्षाने दिलं. ही बाजू विचारात घेऊन मद्रास उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना चौकशी करण्याची मुभा दिली, मात्र ती पूर्ण होताच त्यांना सोडून देण्याचे निर्देश सुद्धा दिले. मुद्दा सुनेत्रा पवारांचा असो किंवा त्रिशा कृष्णन यांचा, महिलांना जज करणं अजूनही सुरू आहे आणि ते कधी थांबेल, कुठल्या कृतीने थांबेल. महिलेने आपली ताकद सिद्ध केलेली आहे, पात्रता सिद्ध केलेली आहे, मात्र तरीही वारंवार या घटना घडतच आहेत. या सगळ्या घटना बाजूला ठेवून एका वेगळ्या विषयाकडे आता आपण वळणार आहोत आणि पुढचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग आहे आणि सोप्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि गेले 4-5 दिवस ज्या मुद्द्यावर चर्चा आहे तो विषय आहे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 अर्थात महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026. आता बळजबरीने फसवणूक करून किंवा आमिष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरास आळा घालण्यासाठी 30 जुलै 2026 रोजी अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध होऊन हा कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. तर या कायद्याचे नेमके हायलाइट्स काय आहेत आणि हे मुद्दे सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचे आहेत. माझा सहकारी निखिल राखोंडे यांच्याकडून. जाऊया निखिलकडे. मुलांना आता त्यांच्या आईचा धर्म लावला जाणार अशा प्रकारचे सोशल मीडिया पोस्ट किंवा न्यूज फ्लॅश असे तुम्ही बघितले असतील किंवा न्यूजपेपर्समध्ये देखील याबद्दल वाचलं असेल. पण हे न्यूज फ्लॅश किंवा या सोशल मीडिया पोस्ट जिथून आलेले आहेत तर त्याचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात नव्यानं लागू झालेला धर्मस्वातंत्र्य कायदा, ज्याला महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026 म्हटलं गेलं आहे. मार्च महिन्यामध्ये झालेल्या बजेट सत्रामध्ये हा कायदा पारित करण्यात आला होता, ज्याला पॉप्युलरली आपण ज्याला म्हणू शकतो की अँटी कन्व्हर्जन लॉ म्हणून ओळखलं जात आहे. देशातल्या विविध 12 राज्यांमध्ये हा कायदा ऑलरेडी लागू झालेला आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील अँटी कन्व्हर्जन लॉ लागू करण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 30 जुलै रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला, त्या कायद्याला मंजुरी दिली होती. विधेयकाला मंजुरी दिली आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये हा अँटी कन्व्हर्जन लॉ लागू करण्यात आलेला आहे, त्याचं गॅझेट नोटिफिकेशन आल्यापासून. तर नक्की हा कायदा काय आहे, कायद्यामध्ये नक्की कुठल्या तरतुदी आहेत, हा कायदा कोणाविरोधात लागू केला जाऊ शकतो, या कायद्याअंतर्गत कोणाकोणावर कारवाई केली जाऊ शकते, या सगळ्यांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. सुरुवातीला आपण या सगळ्याबद्दल जाणून घेताना नक्की या कायद्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल पहिले बोलूयात की नक्की काय या कायद्यामध्ये म्हटलं गेलं आहे. तर सुरुवातीला या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा कशासाठी आणला गेला आहे, तर बेकायदेशीररित्या होणारं जे धर्मांतर आहे ते रोखण्यासाठी हा कायदा आणला गेलेला आहे.
आणि मग त्याच्यामध्ये पण या कायद्यात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की बेकायदेशीर धर्मांतर म्हणजे नक्की काय म्हटलेलं आहे. तर प्रलोभन देऊन धर्मांतर करून घेणं किंवा फसवणूक करून धर्मांतराचा प्रयत्न करणं, दबाव, धमकी, बलप्रयोग करून किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे एखाद्याला फसवून त्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीने जर धर्मांतर करण्यात आलेलं असेल तर ते बेकायदेशीर धर्मांतर मानलं जाईल आणि या सगळ्या दृष्टीने देखील त्यामध्ये कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकारे जर धर्मांतर झालं तर हा या कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जाईल. आणि आपण सुरुवातीला जे प्रलोभनांबद्दल बोललो तर नक्की प्रलोभनाची सुद्धा व्याख्या या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर प्रलोभनं कोणत्या कोणत्या प्रकारची असू शकतात तर या विधेयकानुसार किंवा या कायद्यानुसार, आत्ता तो कायदा झालेला आहे, तर कायद्यानुसार पैसे किंवा भेटवस्तूच्या माध्यमातून जर धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला तर हे देखील एक प्रकारचं प्रलोभन मानलं जाईल आणि हा कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जाईल. नोकरीचं आश्वासन देऊन जर धर्मांतर झालं किंवा मोफत शिक्षण, विवाहाचं आश्वासन, आपण न्यूजमध्ये सातत्यानं अनेक केसेस अशा ऐकत आलेलो आहो की विवाहाचं आश्वासन देऊन मुलींना फसवून त्यांच्यासोबत विवाह करण्यात येतो आणि मग त्यांचं धर्मपरिवर्तन करण्यात येतं. तर बेसिकली हे सगळं पुन्हा लव्ह जिहाद आणि त्याच गोष्टींकडे जातं. पण या कायद्यामध्ये आता त्यावर पूर्णपणे स्ट्रिक्टली बंदी घालण्यात आलेली आहे. असं जर कोणी केलं असेल तर तो कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार आहे. त्यासोबतच दैवी उपचार पद्धती असं देखील एक त्याच्यामध्ये टर्म वापरलेली आहे ज्याला डिवाइन हिलिंग असं म्हटलं जातं. अनेकांनी असं बातम्या पाहिल्या असतील की जे अशिक्षित आहेत त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना डिवाइन हिलिंग म्हणजे दैवी शक्तीच्या आधारे तुम्हाला बरं करू, त्याच्या माध्यमातून तुम्ही ठीक व्हाल असं आश्वासन देऊन सुद्धा त्यांची फसवणूक होते, त्यांना धर्मपरिवर्तन करायला लावलं जातं. तर अशा केसेसमध्ये सुद्धा हा कायदा आता लागू होणार आहे आणि या कायद्याअंतर्गत अशा पद्धतीने जर धर्मांतर झालेलं असेल तर तो गुन्हा ठरणार आहे. त्यामुळं हे दैवी उपचार यासोबतच एका धर्माची दुसऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठता सांगणं आणि त्यानुसार धर्मांतर करून घेणं हे सुद्धा गुन्हा असणार आहे. दुसऱ्या धर्माच्या प्रथा किंवा विधींना कमी लेखणं किंवा दुसऱ्या धर्माचा अपमान करून स्वतःचा धर्म श्रेष्ठ कसा आहे हे सांगून त्यानंतर धर्मपरिवर्तन करून घेणं हे देखील आता या कायद्यानुसार गुन्हा असणार आहे. त्यामुळं ही सगळ्या प्रकारची प्रलोभनं जी आपण आत्ता उल्लेख केलेला आहे या कायद्याअंतर्गत आता कारवाई होऊ शकते. यानंतर आपण विवाहाबद्दल बोललो तर विवाहाच्या माध्यमातून जी फसवणूक होते आणि त्यामधून जे धर्मपरिवर्तन केलं जातं त्याबद्दल या कायद्यामध्ये काही विशेष अटी टाकण्यात आलेल्या आहेत. जर असं केलं तर जर विवाह किंवा विवाहाचं आश्वासन देऊन बेकायदेशीर मार्गाने धर्मांतर घडवून आणलं असेल तर या धर्मांतर हा गुन्हा असेल आणि त्यासोबतच अशी जर केस फाईल झालेली असेल तर तो जो विवाह आहे तो नल अँड वॉइड ठरेल, तिथल्या तिथेच लगेच तो विवाहसुद्धा रद्द होईल अशी देखील तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. यासोबतच बेकायदेशीर धर्मांतर सुद्धा या कायद्याअंतर्गत अवैध ठरेल. आपण जो वर उल्लेख केला होता त्या कॅटेगरीमध्ये ते धर्मांतर बसत असेल तर ते सुद्धा लगेचच्या लगेच बेकायदेशीर ठरेल. याशिवाय धर्मांतर जर करायचं असेल कोणाला की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेनं धर्मांतराचं एखादं शिबिर ठेवलेलं असेल किंवा धर्मांतरासाठी आयोजन केलेलं असेल एखाद्या कार्यक्रमाचं तर त्या संस्थेला किंवा त्या व्यक्तीला 60 दिवसाची नोटीस ही पूर्वकल्पना सरकारला द्यावी लागेल किंवा संबंधित ऑथॉरिटीला द्यावी लागेल. त्यानंतर पोलीस प्रशासन त्यानुसार एक नोटीस जारी करेल, त्यावर कोणाला आक्षेप आहे का याची तपासणी करेल. जर कोणाला आक्षेप नसेल तर ती पुढे धर्मांतराची प्रक्रिया चालू राहील आणि धर्मांतर झाल्यानंतर देखील 21 दिवसाच्या आत आम्ही धर्मपरिवर्तन केलेलं आहे असं देखील सांगणं या कायद्याअंतर्गत आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कारण अशा अनेक केसेस सरकारला आढळून आल्या होत्या की धर्मपरिवर्तन तर केलं आहे पण ते सार्वजनिक केलेलं नाही आहे, जाहीर केलेलं नाही आहे आणि त्यानुसार फसवणूक होती आहे आणि याशिवाय सरकारी सुविधांचा देखील किंवा आरक्षणाचा देखील लाभ मिळवला जातो आहे अशा देखील काही तक्रारी सरकारकडे होत्या. त्यामुळे अशी स्पेसिफिक तरतूदसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे की एकतर धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवस आधी नोटीस देणं, त्यानंतर धर्मांतर झालं असेल तर 21 दिवसाच्या आत ते शासकीय यंत्रणांना कळवणं की आमचं धर्मांतर झालेलं आहे हे देखील या कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची तरतूद या कायद्यामध्ये सध्या आहे हे म्हणावं लागेल. यानंतर आपण जर पाहिलं तर तक्रार कोण करू शकतं या कायद्याअंतर्गत तर FIR करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत जर कोणाला असेल तर ते म्हणजे जी धर्मांतरित
व्यक्ती आहे तिला जर आपली फसवणूक झाली आहे असं वाटत असेल तर ती स्वतः व्यक्ती या कायद्याअंतर्गत तक्रार करू शकते. त्यानंतर त्या व्यक्तीचे आईवडील तक्रार करू शकतात, भाऊ बहीण तक्रार करू शकतात. म्हणजे एकंदरीतच रक्तसंबंधातील नातेवाईक हे या अंतर्गत, या कायद्याअंतर्गत तक्रार करू शकतात. यासोबतच विवाह किंवा दत्तक नात्यानं जे संबंधित व्यक्ती आहेत, नात्यातील संबंधित व्यक्ती आहेत, ते देखील या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवू शकतात. तसंच पोलीस देखील स्वतःहून, म्हणजे ज्याला आपण सुमोटो कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतो, ते देखील अशा प्रकरणं आढळली तर सुमोटो कारवाईसुद्धा करू शकतात, अशी ही तरतूद या कायद्यामध्ये आहे. यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो राहतो तो म्हणजे की या कायद्याअंतर्गत शिक्षेची नक्की काय तरतूद आहे. तर कायद्यामध्ये अत्यंत कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मॅक्झिमम म्हणजे अप टू 7 वर्ष या कायद्यामध्ये कारावास आहे आणि त्यासोबतच 1 लाख रुपयाचा दंड आहे. म्हणजे हे सामान्य प्रकरण असेल तर. आणि जर धर्मांतर हे अल्पवयीन व्यक्तीचं असेल किंवा महिलेचं असेल, मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तीचं असेल किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकातील, समाज घटकातील व्यक्तींचं जर धर्मांतर केलेलं असेल तर त्यासाठी 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंड एवढी तरतूद, शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. आणि याशिवाय जर सामूहिक धर्मांतर असेल किंवा म्हणजे सामूहिक धर्मांतर म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचं जर धर्मांतर एकत्र करण्यात आलेलं असेल तर त्यासाठी देखील 7 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंड या कायद्याअंतर्गत करण्यात आलेला आहे. आणि जर व्यक्ती पुन्हा अशा प्रकारचं या कायद्याचं उल्लंघन करताना आढळून आली तर 10 वर्षापर्यंत कारावास आणि 7 लाख रुपये दंड अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. याशिवाय आता संस्थांवर देखील या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, अशी देखील तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. जर एखादी संस्था या कायद्याचं उल्लंघन करताना आढळली तर त्या संस्थेची नोंदणी रद्द होऊ शकते, शासकीय अनुदानं बंद केली जाऊ शकतात आणि या संस्थेची जी जबाबदार व्यक्ती आहे त्यांना 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंड देखील होऊ शकतो, अशी देखील महत्त्वाची तरतूद ही या कायद्यामध्ये आहे. याशिवाय जे पुराव्यांची जबाबदारी आहे ती देखील या कायद्याअंतर्गत, म्हणजे ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो कायद्याच्या भाषेमध्ये, ते देखील आता संबंधित व्यक्तीवर असणार आहे. त्याने सिद्ध करायचं आहे की त्याच्या हातून हा गुन्हा घडलेला नाही आहे. आता हे सुप्रीम कोर्टात जर प्रकरण गेलं तर कायद्याच्या कसोटीवर हा कसा टिकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण कायद्यानुसार बर्डन ऑफ प्रूफ हे ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर असतं, ना की ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्याच्या विरोधात. तर आणि हे स्पेसिफिकली क्रिमिनल केसेसमध्ये अशी असते तरतूद. तर आता बघावं लागणार आहे की नक्की हा कायद्याच्या कसोटीमध्ये कशा प्रकारे टिकतो. जे सरकारनं या कायद्याची गरज का पडली किंवा हे विधेयक का आणावं लागलं याबद्दल जेव्हा मार्च महिन्यामध्ये चर्चा झाली होती आणि या विधेयकाच्या ऑब्जेक्टिव्ह आणि रिझन्समध्ये सुद्धा जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह आणि रिझन्स असतं प्रत्येक कायद्याचं, त्यामध्ये सुद्धा जे लिहिलेलं आहे त्यानुसार ही या कायद्याची गरज यासाठी पडली आहे की समाजामध्ये जबरदस्तीनं किंवा फसवणुकीनं धर्मांतराच्या ज्या घटना घडत आहेत त्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. यामध्ये लव्ह जिहाद सारखे सुद्धा मुद्दे सरकारनं त्यावेळी देखील उल्लेख केला होता आणि यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आणि पैसा, नोकरी, शिक्षण, विवाहाचं आश्वासन किंवा उपचार पद्धती, बरं होण्याची म्हणजे दैवी शक्ती, दैवी उपचार या अंतर्गत सुद्धा अनेक धर्मांतराच्या घटना घडताना दिसत आहेत. यासोबत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी, म्हणजे SC आणि ST समाजातील जे व्यक्ती आहेत त्यांचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जंगलामध्ये राहणारे, म्हणजे पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये अनेक असे प्रकार घडत आहेत. तर तिथल्या व्यक्तींना अशा प्रकारच्या धर्मांतराच्या गोष्टींपासून संरक्षण मिळावं यासाठी सुद्धा हा कायदा महत्त्वाचा होता आणि ती मागणी होती, म्हणून हा कायदा करण्यात आल्याचं सरकारने या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह आणि रिझन्समध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा स्वतंत्र कायदा कुठल्याही पद्धतीचा महाराष्ट्रात यापूर्वी नव्हता, पण इतर भाजप शासित काही 12 राज्यांमध्ये जवळपास हा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा असा नवीन कायदा आलेला आहे ते या दृष्टीने देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संविधानामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 25 अंतर्गत आहे, फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत येतो. पण जेव्हा आपण 7व्या शेड्यूलमध्ये ज्या लिस्ट बघतो की युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, त्यामध्ये या तिन्ही लिस्टमध्ये जे धर्मासंदर्भातले कायदे आहेत ते या तिन्ही लिस्टमध्ये येतात. त्यामुळे जेव्हा हा कायदा पारित करण्यात आला होता तेव्हा तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक हे आता त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे.
हे आपण बघतोय. जर या सगळ्यांचे आपण हायलाईट्स पाहिलं नक्की या कायद्याचे हायलाईट्स काय होते, तर बळजबरीनं किंवा फसवणूक करून, प्रलोभनं देऊन, धमकी आणि दबाव याद्वारे जे धर्मांतर होतं ते रोखणं हे सगळ्यात मोठं या कायद्याचं हायलाईट म्हणायला पाहिजे. त्यानंतर धर्मांतरापूर्वी 60 दिवसाची नोटीस देणं, धर्मांतर झालेलं असेल तर त्यानंतर 21 दिवसाच्या आत ते संबंधित यंत्रणेला कळवणं, हे सगळं देखील यामध्ये महत्त्वाचं ठरतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक हरकती आणि पोलीस चौकशीची देखील तरतूद या कायद्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही धर्मांतर करत असाल तर त्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली असेल किंवा हरकत नोंदवली असेल की तुम्ही जबरदस्ती किंवा दबावाला बळी पडून किंवा इतर कुठल्या कारणास्तव धर्मांतर करताय हे यंत्रणेला कोणी कळवलं असेल सार्वजनिकरित्या, तर त्याची देखील चौकशी या होण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. त्यानंतर 10 वर्षाची शिक्षा, 7 ते 10 वर्ष किंवा 7 वर्षांपर्यंत शिक्षा काही प्रकरणांमध्ये आणि काही प्रकरणांमध्ये 10 वर्षापर्यंतची शिक्षा, हे देखील या प्रकरणाचं महत्त्वाचं हायलाईट आहे. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील जे गुन्हे आहेत ते सगळे कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, म्हणजे दखलपात्र गुन्हे आहेत आणि त्याशिवाय नॉन बेलेबल वॉरंट आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जामीन हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच्या लगेच मिळू शकणार नाही आहे. आत्ता सध्या तरी अशा प्रकारे या कायद्याची रचना दिसते आहे. पण डेफिनेटली ज्या प्रकारच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत त्यावरून असं दिसतंय की यामध्ये अनेक प्रकारच्या फंडामेंटल राईट्सचं किंवा इतर संविधानातील काही कलमांचं व्हायोलेशन होताना दिसतंय. तर हे असं होत असेल तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं आणि जाईल पुढच्या काळात. हे कायदा बघून किंवा याच कायद्याचा जो मसुदा आहे तो वाचून दिसतंय. अशा पद्धतीनं जर कोणी एकतर फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतर होत असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहेच आणि ती रोखण्यासाठी कडक कायदा या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं आणलेला आहे. पण हा कायदा पुढच्या काळात कशा पद्धतीने वापरला जातो, तो कायद्याच्या कसोटीवर टिकतो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर हा होता महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट 2026. धन्यवाद निखिल, या सगळ्याची अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि मुद्देसूद माहिती तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तर हा होता आजचा थिंक टुडे. तुम्हाला नेमका कसा वाटला? 3 वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. याबाबत कुठला विषय महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी तुम्हाला वाटतंय? मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला नक्की आवडेल. बघत रहा थिंक टीव्ही मराठी.